नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत प्रोटीन शेक घरच्या घरी कसा बनवायचा। तर चला त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल तर चला पाहूयात कशा प्रकारे बनवायचा। इथे दिसतंय तुम्हाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे टाकले, जे आपले हरभऱ्याचे फुटाणे असतात विकत भेटतात ते फुटाणे घ्यायचे आहेत आणि ते टाकायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आणि त्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं सेट करून प्रॉपर त्याची पावडर करून घ्यायची। तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही त्याचं काळं वरचं आवरण असतं ते काढू शकता, काढा म्हणजे चांगला लागेल शेक। मी ते जमते तेवढं काढून घेतले आणि त्याची पावडर करून घेतली फाईन अशी। आता इथे गूळ घ्यायचा आहे, इथे मी केमिकल विरहित गूळ घेतलाय। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही जो आपला नॉर्मल ऑरेंज केशरी कलरचा जो भेटतो तो पण घेतलात तरी चालेल, जो काही घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही घ्या। इथे घेतलेला आहे सुका मेवा, म्हणजेच मी इथे घेतलेत मनुके घेतलेत, आपले नॉर्मल वाले मनुके, काळे नाही बरं का। हे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता। पहिले आपल्याला हरभरे वाटून घ्यायचे, म्हणजे फुटाणे वाटायचे, त्यानंतर गूळ टाकायचं त्यामध्ये आणि आपल्याला हे मनुके टाकायचे। तुमच्याकडे ॲडिशनल बदाम वगैरे असतील ते पण तुम्ही टाकू शकता। इथे मी 2 केळी कापून टाकलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे। आणि इथे मी 5 ते 6 खजूर वापरलेले आहेत, सीडलेस खजूर घ्यायचे, तर ते 5 ते 6 वापरलेत। आणि इथे मी दूध वापरलेलं आहे, म्हणजे 200 ते 250 ग्रॅम 200 मिली ते 250 मिली दूध घेतलेलं आहे इथे, म्हणजे साधारणतः 1 पाव दूध घेतलंय। तुम्हाला जेवढं प्रोटीन शेक बनवायचं आहे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता। आणि आपल्याला आता याला ग्राइंड करायचं आहे। उलट्या दिशेने मिक्सरचं बटन फिरवायचं थोडं थोडं आणि करायचं, नाही तर मिक्सरच्या भांड्यातून आपला शेक जो आहे तो बाहेर येऊ शकतो त्यामुळे। आणि अशा प्रकारे ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजेच आपले जे टाकलेले मनुके त्यानंतर गूळ आणि केळी असतात ते पूर्ण असे ग्राइंड होतात, दुधासोबत मिक्सचर होतात आणि जे खजूर पण आहेत ते पण एकदम बारीक होतात। अशा प्रकारे मिक्सरचा भांडा आता मी खाली काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे हा शेक दिसतोय कशा प्रकारे, त्यापेक्षा जास्त तो छान लागतो। जे कोणी दूध पित नाहीत, आधीपासून दूध पित आलेले नाहीयेत, ते पण हा शेक पिऊ शकतात किंवा पितील आवडीने। अशा टेस्टचा हा लागतो प्रोटीन शेक आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला असतो। तर हा प्रोटीन शेक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून पहा आणि तुमचा प्रोटीन शेक कसा झाला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।